नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम नीट परीक्षेला बसलेल्या सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। विद्यार्थी मित्रांनो, नीट परीक्षा अतिशय जवळ येऊन ठेपलेली आहे। माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार दिनांक 13 सप्टेंबर रोजी सदरील परीक्षा घेण्याचे ठरलेले आहे आणि माझी अपेक्षा आहे की तुमच्या सगळ्यांचा अभ्यास झालेला असेल। नीट परीक्षेला बसण्यासाठी तुम्ही सगळेजण तयार आहात। तर तुम्ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपापले हॉल तिकीटसुद्धा डाउनलोड करून घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर हॉल तिकीट आलेलं आहे। हॉल तिकीटचं थोडेसे आपण वाचन जर केलं तर कुठल्याही प्रकारची दिक्कत, कुठल्याही प्रकारची अडचण आपल्याला येणार नाही। बघा, या ठिकाणी तुमच्या हॉल तिकीटवरती असं एक मेन्शन केलेलं आहे की तुम्ही गेल्या 14 दिवसामध्ये कुठे प्रवास केलेला आहे का, किंवा गेल्या 14 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला कुठला आजार आहे का। आता या ठिकाणी आजाराच्या संदर्भात काय दिलेलं आहे बघा, इथे कफ दिलेला आहे, फेवर दिलेला आहे, ब्रेथनेस दिलेला आहे, सोअर थ्रोट, रन नोज, बॉडी ॲक और अदर। आणखी कुठला एखादा आजार तुम्हाला झालेला आहे का, म्हणजे ताप आहे का, खोकला आहे का, किंवा घशात खरखर करते का, सर्दी आहे का, अंगदुखी आहे का, किंवा इतर कुठल्या प्रकारचा आजार। विद्यार्थी मित्रांनो, हा जर अशा प्रकारचा आजार असेल तर तुम्ही स्पेसिफाय करायचे। आणि दुसरी गोष्ट खाली दिलेली आहे बघा की गेल्या 14 दिवसामध्ये तुम्ही कुठल्या शहरामधून आलेला आहात। आता या ठिकाणी काही शहरांची इथं दिलेलं आहे बघा, फर्स्ट सिटी, सेकंड सिटी, थर्ड सिटी आणि फोर्थ सिटी। कुठून आलात, केव्हा आलात, आणि ही जी हिस्ट्री असेल तुम्हाला, तर ती हिस्ट्री तुम्हाला सेंटरवरती गेल्याच्या नंतर एंट्री करत असतानाच ती लिहायची आहे आणि तुम्हाला विचारल्यासुद्धा जाईल। मित्रांनो, एक माझी सगळ्यांना विनंती आहे की तुमचं जे काही सेंटर आहे, जे केंद्र आहे, त्या परीक्षा केंद्रावरती तुम्ही अगदी वेळेवरती उपस्थित राहा। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो क्लोजिंग टाईम दिलेला आहे, क्लोजिंग टाईम हा 1:30 क्लोजिंग टाईम असेल। 1:31 सुद्धा तुम्हाला केंद्रावरती प्रवेश दिला जाणार नाही। आणि म्हणून बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवरती तुम्हाला अटेंडन्स टाईम दिलेला आहे, कोणत्या वेळेला तुम्ही अटेंडन्स द्यायचे, उपस्थित राहायचे। कुणाला 11 वाजताचा दिलेला आहे, कुणाला 11:30चा दिलेला आहे, कुणाला 12चा दिलेला आहे, कुणाला 12:30चा दिलेला आहे। आणि म्हणून अशा जी वेळ तुम्हाला दिलेली आहे उपस्थित राहण्याची, मित्रांनो, त्याच वेळेवरती उपस्थित राहा। आणि म्हणून विनाकारण धावपळ होण्याची आवश्यकता नाही। तुमचं जे सेंटर आहे ते आदल्या दिवशी तुम्ही कुठं सेंटर आहे, किती वाजता आपण तिथं पोहोचू शकतो याची खात्री करून घ्या। उपस्थिती टाईम तुमचा 11 वाजताचा असेल तर सेंटरला तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये 10 वाजता पोचलाच पाहिजेत। आणि ही खबरदारी जर तुम्ही घेतली तर तुम्ही रिलॅक्स राहाल आणि व्यवस्थितपणे तुम्ही तुमची परीक्षा अटेंड कराल। आता आपण जर हॉल तिकीट पाहिलं तर या हॉल तिकीटवरती इथे अगदी सुरुवातीला दिलेले बघा मित्रांनो, कॅन्डिडेट्स फोटो सेम ॲज अपलोड ऑन द ॲप्लिकेशन फॉर्म टू बी पेस्टेड बिफोर रिचिंग द सेंटर। या ठिकाणी तुम्ही जे काही फॉर्म भरलेला आहे नीटचा फॉर्म भरत असताना जो फोटो अपलोड केलेला आहे तो फोटो या ठिकाणी तुम्हाला पेस्ट करायचा आहे परीक्षागृहावर जाण्याच्या आधी, म्हणजे अगोदरच हॉल तिकीट घेतल्या तुम्ही ते फोटो स्टिक करा। आता पुढचा जो रकाना दिलेला आहे बघा, या ठिकाणी कॅन्डिडेट्स लेफ्ट थंब इम्प्रेशन, विद्यार्थ्याच्या डाव्या हाताचा जो अंगठा आहे त्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा इथे उमटवायचा आहे, या ठिकाणी उमटवायचा आहे ठसा। त्याचबरोबर पुढे बघा, कॅन्डिडेट्स पॅरेंट्स सिग्नेचर, विद्यार्थ्याच्या पालकाची स्वाक्षरी या ठिकाणी स्वाक्षरी करायची आहे। पालकाची स्वाक्षरी आधीच घेऊन ठेवायची तुम्ही हॉल तिकीट तुमच्या हाती आल्याच। आणि त्यानंतर खाली दिलेला आहे कॅन्डिडेट सिग्नेचर। कॅन्डिडेट सिग्नेचर मात्र तुम्ही हॉल तिकीट घेतल्या करू नका। जे कोणते तुमचे वर्गावर गेल्याच्या नंतर इन्व्हिजिलेटर असतील परीक्षागृहामध्ये, त्या इन्व्हिजिलेटरच्या समोर तुम्हाला तिथे सिग्नेचर करायची आहे, सही करावयाची आहे। बघा, आता विद्यार्थी मित्रांनो, हे झालं हॉल तिकीटच्या बाबतीमध्ये।
तुमच्याच हॉल तिकीटवरती बघा नंबर 2 पेजवरती काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी, अतिशय महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या. बघा पहिली इन्स्ट्रक्शन काय दिलेली आहे, ॲज अ प्रिकॉशन फॉर COVID-19 द कॅन्डिडेट मस्ट रीच सेंटर इंडिकेट अगेन्स्ट द रिपोर्टिंग एंट्री टाईम ॲट द सेंटर इन द ॲडमिट कार्ड. तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे तुमच्या ॲडमिट कार्डवरती तुम्हाला जे वेळ दिलेला आहे एंट्री आणि रिपोर्टिंगचा, त्या वेळेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला उपस्थित राहावंच लागेल. त्यानंतर नंबर 2चं इन्स्ट्रक्शन काय आहे ते बघा, नो कॅन्डिडेट शॅल बी परमिटेड टू एंटर द सेंटर आफ्टर द गेट क्लोजिंग टाईम. इथे तुम्हाला मी आधीच इन्स्ट्रक्ट केलेलं आहे. इथे गेट क्लोजिंग टाईम हा जो आहे तो 1:30 वाजताचा असतो आणि गेट जेव्हा क्लोज होतं त्यावेळेला कुठल्याही विद्यार्थ्याला कसल्याही परिस्थितीत कुणाचंही रिकमेंडेशन आणलं तरीही प्रवेश मिळत नाही. नंबर 3, नो कॅन्डिडेट शॅल बी परमिटेड टू लिव्ह कॅन्डिडेट रूम और हॉल बिफोर एंड ऑफ द एक्झामिनेशन. आता तुम्ही जेव्हा परीक्षागृहात गेल्याच्या नंतर तुम्हाला परीक्षा संपेपर्यंत म्हणजे 5 वाजेपर्यंत परीक्षेच्या गृहाच्या बाहेर जाता येणार नाही. त्याचबरोबर पुढे काय दिलेलं आहे पहा, ऑन कंप्लीशन ऑफ द एक्झामिनेशन प्लीज वेट फॉर इन्स्ट्रक्शन ऑफ द इन्व्हिजिलेटर अँड डू नॉट गेट अप युअर सीट अंटिल ॲडवाइस्ड. द कॅन्डिडेट्स विल बी परमिटेड टू मूव वन टाईम ओनली. आणि जेव्हा परीक्षा संपेल त्यावेळेला जो इन्व्हिजिलेटर आहे तो जशी सूचना देईल तुम्हाला त्याप्रमाणेच तेव्हाच उठायचं, एकेकानं उठायचं नाही. ऑल कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड डाउनलोड अँड केअरफुली रीड अँड इन्स्ट्रक्शन अँड ॲडवायसरी फॉर COVID-19 गिव्हन विथ द ॲडमिट कार्ड स्ट्रिक्टली ॲडहेअर टू देम. बघा या ठिकाणी 5 नंबरचा जो इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेला आहे, इथे आपल्याला पेज नंबर 3 दिला आहे हॉल तिकीटमध्ये, तो तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि व्यवस्थित वाचा. तो COVID-19च्या बाबतीमधले इन्स्ट्रक्शन्स आहेत. त्याचबरोबर 6 नंबरचा इन्स्ट्रक्शन काय आहे, द ॲडमिट कार्ड कन्सिस्ट द 3 पेजेस. 3 पेजेसचं ॲडमिट कार्ड आहे आणि म्हणून 3ही पेजेस तुम्हाला डाउनलोड करायचे, 3ही पेजेस तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचायचे आहेत. देन नंबर 7, द ॲडमिट कार्ड इज प्रोव्हिजनल सब्जेक्ट टू सॅटिस्फाय द इलिजिबल कॅन्डिडेट ॲज गिव्हन द इन्फॉर्मेशन बुलेटिन. आणि हे जे काही ॲडमिट कार्ड आहे ते तुम्हाला फक्त परीक्षागृहामध्ये परमिशन देण्यासाठीचं आहे असं NTA मत आहे. त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे 8 नंबरचं जो इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, 8 नंबरचे इन्स्ट्रक्शन, कॅन्डिडेट्स आर सजेस्टेड टू क्लॅरिफाय द लोकेशन ऑफ द एक्झामिनेशन अ डे इन ॲडव्हान्स सो दॅट दे डू नॉट फेस द प्रॉब्लेम. मी आधी सांगितल्याप्रमाणे 1 दिवस आधी नेमका तुमच्या सेंटरचं लोकेशन कुठे आहे ते फाइंड आउट करा. त्यानंतर 9 नंबरचा बघा सूचना, इफ रिलिजन कस्टम्स आर रिक्वायर्ड टू विअर स्पेसिफिक अटायर प्लीज वेट सेंटर अर्ली फॉर थ्रू चेकिंग द मॅन्डेटरी फ्रिस्किंग. आणि या ठिकाणी 9 नंबरचे इन्स्ट्रक्शन लक्षात घ्या, धार्मिक आणि प्रथा परंपरानुसार तुम्हाला जर पोशाख घालावायचा असेल तर तुम्ही केंद्रावरती अगदी 2 तास आधी किंवा काही वेळ आधी तुम्ही तिथे थांबा, जेणेकरून मॅन्डेटरी तुमची चेकिंग होईल आणि तुम्हाला परमिशन मिळेल. वेळेवर गेलात तर परमिशन मात्र मिळणार नाही. इन्स्ट्रक्शन नंबर जी 10 आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, काय म्हटलेलं आहे 10 इन्स्ट्रक्शन नंबरमध्ये, नो कॅन्डिडेट वुड बी अलाउड टू एंटर एक्झामिनेशन सेंटर विदाउट ॲडमिट कार्ड अंडरटेकिंग व्हॅलिड ID प्रूफ अँड प्रॉपर फ्रिस्किंग थ्रू द हँडहेल्ड मेटल डिटेक्टर अटॅच्ड फॉर अ रॉड विल बी कॅरीड विदाउट द फिजिकल टचिंग. आणि तुम्ही जेव्हा परीक्षागृहामध्ये जाणार असाल त्यावेळेला तुमच्यासोबत तुमचं हॉल तिकीट असणं आवश्यक आहे, एक अंडरटेकिंग जे काही आहे हमीपत्र ते आवश्यक आहे. त्याचबरोबर जो तुम्हाला व्हॅलिड ID प्रूफ आहे, पुढे दिलेला ID प्रूफ कोणता तुम्हाला लागेल तो फोटो ID प्रूफ. आणि त्यानंतर प्रॉपर फ्रिस्किंग. इथे जे काही प्रॉपर फ्रिस्किंग आहे, तुम्हाला एक मेटल डिटेक्टर त्या ठिकाणी लावल्या जाईल परीक्षागृहामध्ये जाण्याच्या आधी, त्याच्यातून तुम्हाला जायचे जेणेकरून कुठल्याही प्रकारे चेकिंग तुमची व्यवस्थितरित्या होईल. हा हेतू त्याच्या पाठीमागे फक्त आहे.
आता 11 नंबरचं इन्स्ट्रक्शन काय आहे? द कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू कॅरी ओनली द फॉलोइंग आयटम्स इन द एक्झामिनेशन व्हेन्यू. परीक्षागृहामध्ये तुम्हाला काय काय नेता येतं? बरेचसे विद्यार्थी कन्फ्युजन होत असतात, काय नेता येतं काय नाही नेता येतं म्हणून फार कन्फ्युजन होत असतात विद्यार्थी. काय म्हटलेलं आहे ते? ॲडमिट कार्ड, तुमचं जे काही ॲडमिट कार्ड आहे विथ सेल्फ डिक्लेरेशन अंडरटेकिंग डाउनलोडेड फ्रॉम NTA वेबसाईट. NTA वेबसाईटवरनं A4 साईजच्या पेपरवरती तुम्ही जे काही तुमचं ॲडमिट कार्ड म्हणजे हॉल तिकीट आहे, सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म त्या ठिकाणी अंडरटेकिंग आहे. त्याचबरोबर नंबर बी, पर्सनल ट्रान्सपोर्ट वॉटर बॉटल. अद्याप वॉटर बॉटल नेण्याची परमिशन नव्हती मित्रांनो. यावर्षी छोटी पाण्याची बाटली जी काही आहे, आपण बिस्लरी बाटली टाईप म्हणत असतो, त्याला ट्रान्सपरंट असं म्हटलेलं आहे. ती बाटली, छोटी बाटली नेण्याची परमिशन तुम्हाला आहे. ॲडिशनल फोटोग्राफ ॲज अ सेम अपलोड ऑन द ॲप्लिकेशन फॉर्म. आणि या ठिकाणी तुम्ही एकतर फॉर्म ऑनलाईनचा नेटचा फॉर्म भरत असताना अपलोड केलेला तोच फोटो सोबत एक न्यायचा आहे आणि एक हॉल तिकीटवरती लावायचा आहे. त्यानंतर पर्सनल हँड सॅनिटायझर 50 mlचं. तुम्हाला हँड सॅनिटायझरची एक बॉटलसुद्धा सोबत घेऊन जायची, हे कंपल्सरी केली आहे कारण यावर्षी कोविड-19मुळे. त्याचबरोबर मास्क अँड द ग्लोव्ज, आणि तोंडाला लावण्याचा जो मास्क आहे तोही सोबत न्यायचा आहे. जर तुम्हाला हात मोजे जर घालावायचे असतील, ग्लोव्ज ज्याला म्हटलेलं आहे, ते ग्लोव्जसुद्धा तुम्हाला घेऊन जाण्याची परमिशन आहे. त्यानंतर PWD सर्टिफिकेट अँड स्क्राईब रिलेटेड डॉक्युमेंट्स इफ ॲप्लिकेबल. आता इथे PWD सर्टिफिकेट हे कोणासाठी आहे? हे जे काही PWD सर्टिफिकेट आहे, ज्याला आपण दिव्यांग व्यक्ती किंवा विद्यार्थी म्हणतो, त्या दिव्यांग विद्यार्थ्याच्यासाठी PWD सर्टिफिकेटसुद्धा सोबत नेणं कंपल्सरी आहे. 12 नंबरची इन्स्ट्रक्शन काय आहे? बिफोर रिचिंग द सेंटर कॅन्डिडेट मस्ट एंटर required detail the self declaration undertaking in illegible handwriting, paste photograph, put left thumb impression and candidate's parent signature at the appropriate place. They should ensure that the left thumb impression is clear and not smudged. आता या ठिकाणी हॉल तिकीटवर तुम्हाला जे दिलेलं आहे, जे डाव्या हाताचा अंगठा आपण वर बघितले बघा, ते कंपल्सरी आहे. पालकाची स्वाक्षरी कंपल्सरी आहे. फोटो लावणं कंपल्सरी आहे. आणि तिथे जाण्याच्या आधीच हे काम करायचे आहे, तिथे गेल्यावर मी करतो असं नाही. 13 नंबरची इन्स्ट्रक्शन काय आहे? कॅन्डिडेट मस्ट कॅरी एनी वन ऑफ द ओरिजिनल अँड व्हॅलिड फोटो आयडेंटिफिकेशन प्रूफ इश्यूड बाय द गव्हर्मेंट. गव्हर्मेंटनं इश्यू केलेलं एक व्हॅलिड जे तुमचं आय कार्ड आहे, उदाहरणार्थ पॅन कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा मतदान कार्ड असेल किंवा 12th क्लास बोर्ड ॲडमिट कार्ड असेल म्हणजे 12वीचं हॉल तिकीट असेल किंवा पासपोर्ट असेल किंवा अतिशय सोपा म्हटलं तर आधार कार्ड असेल. आणि या सगळ्यांवरती रेशन कार्डही चालतं, परंतु त्याच्यावरती फोटो असणं आवश्यक आहे. फोटो ID याला ज्याला म्हटलेलं आहे, हे एवढे सर्टिफिकेटपैकी एक सर्टिफिकेट तुम्हाला सोबत न्यायचं आहे. त्याचबरोबर PWD कॅन्डिडेट मस्ट ब्रिंग PWD सर्टिफिकेट. आता जे दिव्यांग विद्यार्थी आहेत, त्या दिव्यांग विद्यार्थ्यांना एक PWD सर्टिफिकेट ते जे काही घेतलेलं आहे ते सोबतसुद्धा तुम्हाला नेणं मस्ट आहे, आवश्यक आहे. पण हे फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आहे. कॅन्डिडेट्स आर नॉट अलाउड टू कॅरी एनी पर्सनल बिलॉंगिंग इन्क्लुडिंग इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, मोबाईल फोन and other banned prohibited items listed in the information bulletin to the examination center. विद्यार्थ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण किंवा हाताला असलेला बँड या कुठल्याही गोष्टी घेऊन जाण्याची परमिशन दिल्या जाणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट गांभीर्याने लक्षात घ्या. तुमचं या परीक्षेवरती भवितव्य अवलंबून आहे. Candidates are advised to follow the dress code. Shoe footwear with thick soles and garments with large button are not permitted. आता या ठिकाणी बघा, विद्यार्थ्यांना आणखी पुन्हा सांगण्यात येतं, एक ड्रेस कोड असतो नेट परीक्षेला जात असताना. ड्रेस कोड म्हणजे काही असं स्पेसिफिक म्हणून नाही आहे, परंतु त्याच्यामध्ये अट अशी असते, तुम्ही जी काही
शर्ट घालणार आहात ते हाफ शर्ट असावं, ते जाड नसावं किंवा त्या शर्टला मोठे मोठे बटन नसावेत आणि म्हणून तुम्ही टी शर्ट घातलं तरी चालेल. आणि पॅन्टच्या बाबतीमध्ये तर तुम्ही जर म्हणाल अतिशय इझी, मुलींना तर सलवार चालते, पण मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा नाईट पॅन्ट चांगली असेल तर तीसुद्धा घालून गेलं तरी चालेल. म्हणजे कुठल्याही प्रकारची अडचण तिथे सेंटरवरती तुम्हाला येऊ नये. आणखी एक गोष्ट, विद्यार्थिनींच्या बाबतीमध्ये तुम्ही जी काही डोक्याला हेअर पिन असते ती पिन नका, बो असतो तो बोही नका, किंवा बऱ्याचशा जणींच्या नाकामध्ये काहीतरी दागिना असतो तो घरीच काढून ठेवा, कानामध्ये दागिना असतो तोही घरीच काढून ठेवा, कोणाच्या पायामध्ये दागिना असतो तोही घरीच काढून ठेवा. त्याचबरोबर काही जणांना चष्मा असतो. आता चष्म्याच्या बाबतीमध्ये एक अशा प्रकारचं नोटिफिकेशन देण्यात आलेलं होतं की तुमचा जर नंबरचा चष्मा असेल तर तुम्ही घालून जाऊ शकता, तुम्हाला ती परमिशन आहे. परंतु तुम्ही जर गॉगल घालून जाणार असाल तर ते मात्र परमिटेड होणार नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने ह्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत तुम्हाला, ही 17वी नंबरची इन्स्ट्रक्शन बघा इथे. डली फील्ड ॲडमिट कार्ड ॲट द एंड ऑफ द एक्झामिनेशन मस्ट बी हँडेड ओव्हर टू द इन्व्हिजिलेटर. आता इथे बघा, परीक्षा संपल्याच्या नंतर इतर परीक्षेमध्ये आपण काय करत असतो, परीक्षा संपली की आपला हॉल तिकीट आपण खिशात घालतो आणि घरी निघून येतात. इथे तुम्हाला परीक्षा संपल्या हॉल तिकीट जे काही आहे तिथे सबमिट करायचं आहे, हँडेड ओव्हर टू द इन्व्हिजिलेटर द्यायचे. आणि म्हणून तुम्ही जर इथे जे ॲडमिट कार्ड काढत असताना तुम्ही 2 प्रतीत काढलं तरी चालेल, ते तुमच्याकडे राहू शकतं. त्यानंतर 18वी इन्स्ट्रक्शन काय आहे, ऑन कंप्लीशन ऑफ द टेस्ट कॅन्डिडेट मस्ट हँड ओव्हर द OMR सीट both original and office copy to the invigilator and take away only test booklet with them. आणि परीक्षा संपल्याच्या नंतर जी आन्सर शीट आहे, ज्याला OMR शीट असं म्हटलं जातं, ती आन्सर शीटसुद्धा तिथे इन्व्हिजिलेटरकडे द्यायची आहे. नो कॅन्डिडेट शुड अडॉप्ट एनी अनफेअर मीन्स अँड इंडल्ज इन एनी अनफेअर एक्झामिनेशन प्रॅक्टिस ॲज द एक्झामिनेशन सेंटर. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी तुमचा इथे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सेंटरवरती CCTV कॅमेरे लावलेले असतील, म्हणून कुठल्याही प्रकारची विनाकारण हालचाल तुम्हाला तिथे चालणार नाही. कॅन्डिडेट्स आर 20 नंबरची इन्स्ट्रक्शन बघा. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू चेक अपडेट ऑन NTA वेबसाईट. आणि याही व्यतिरिक्त काही माहिती पाहिजे असेल तर NTAची वेबसाईट गेलेली आहे, तर NTAच्या वेबसाईटवरती तुम्ही आणखी काही माहिती घेऊ शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन मी इथे क्लिअरली दिलेल्या आहेत. आणि ह्या इन्स्ट्रक्शन जर फॉलोअप केल्या, ह्या अशा पद्धतीने तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित जर गेलात तर तुम्हाला घाबरण्याची आणि ऐन वेळेला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची गरज पडणार नाही. माझी अपेक्षा आहे की तुमच्या सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे, तुम्ही भविष्यात होणारे डॉक्टर आहात, आणि म्हणून ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन फॉलोअप करा आणि नीटची परीक्षा अतिशय व्यवस्थितपणे द्या, जेणेकरून तुम्ही यशस्वी व्हाल ही अपेक्षा व्यक्त करून मी प्राध्यापक कागणे RS याच ठिकाणी थांबतो.